सो हे बघा तुम्ही समोर बघतास ना, हे बघा आत्याचं कोंबडो, ह्याचं नाव आहे दत्तू। आता आपण ही बघा कोकणी इंजिनियरची अँटिक कोयती। काय मग गावालानो, कसे असाच बरे असास ना? मी तुमचं सर्वांचं लाडको कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। सो मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फोंड्यात आपल्या आत्तेकडे। म्हणजे आपलं तर भात कापून झालेलं आहे, म्हणजे आत्ते बोलली आमचे पण 4 कोपरे आहेत तर आमच्याकडे पण यावा आणि आत्तेक पण भेटूचा होता, म्हणून आम्ही आलेलो आहोत फोंड्यात झरियावाडीत। सो म्हणजे आता ना आत्तेच्या आम्ही मागे बघू शकता शेतात आलो आणि भात कापणी आता जस्ट चालू झाले। म्हणजे 5च वाफे, म्हणजे ह्यांचे छोटे छोटे 5 वाफे ना, म्हणजे आमचं एक सलग एक वाफो, म्हणजे आमका वाटलं भरपूर सारं कापूचं असत, पण बघते तर काय हे आता म्हणजे एक तासाचं पण काम नाही, आता लगेच आमची फोंडेकर अर्ध्या तासात उडून टाकते। तर बघूया आता किती वेळात होता। आता ह्या कापून ना आमका झोडूच आहे आणि संध्याकाळी परत आपल्या गावी जायचं आहे वैभववाडीत। तर बघा आजचा म्हणजे टार्गेट आहे की ह्या भात कापून जोडून नंतर आपल्या वैभववाडीत जायचं आहे। म्हणजे आजचं आपलं फोंड्यातला दिवस कसं असता तो आज म्हणजे तुमका ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। म्हणजे एका कोकणी इंजिनियर आज फोंड्यात आलोय आणि त्याचं फोंड्यातलं आजचा दिवस कसं असतात तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूच भेटेल। तर चला आता आपण ही बघा कोकणी इंजिनियरची अँटिक कोयती। चला आता आपल्या भात कापणी सुरू करूया। सो फायनली मित्रांनो आपले 4 वाफे कापूचे होते, मागे बघू शकतास सगळ्या फोंडेकरांनी सपाट करून टाकले ना। 3 वाफे कापून झालेत आणि एक आता शेवटचं छोटंसं कोपरो आहे, तो आता सगळेजण 4ही साईडनं कापतातच। म्हणजे तो कोपरो आहे ना त्याचा भात सगळा असा पडलेला आहे, तर त्या आम्ही 4ही बाजून आलाव ना की आपण लगेच 10 मिनिटात उडून जायत। आणि सगळे वाफे जे कापलेले होते ना सगळीकडे हे बघा सगळं सुकत घालून ठेवलेलं आहे। म्हणजे थोडासा 1 तास सुकला ना लगेच मग कवळे करायचे आणि थंय मागे आबा का उभे आहेत ना थंय आपल्याला आता जोडूच आहे। म्हणजे जरासा सुकला ना भात की थंय जोडूक न्यायचा कवळे बनून, आणि जोडूचा पण व्हिडिओ तुमका याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आणि छोटंसं तो कोपरो आहे तो तुमका दाखवत आहे आपले फोंडेकर कसे कापतात ते। आणि नंतर आत्तेनं भाकरी आणला नाही, सो बघा आता भाकरीसोबत आत्तेनं काय आणला नाही। सो चला आता तेवढं कोपरो कापूया आणि कसे कापतात आपण तुमका दाखवतो। ह्यो बघा आता ह्यो म्हणजे छोटंसं कोपरो आहे, इकडचा भात कसा आहे ना पूर्णपणे खाली पडला आहे, त्याच्यामुळे ना थोडंसं टाईम लागतं आहे। नाहीतर काय एका सुसाट एकाच पातीत आपला सगळा एका कोपरो 5 मिनिटात झालो असतो। आता ह्या कसा सांभाळून कापूचं लागतं आपल्याक। ते बघा तिकडचं म्हणजे एरिया मुन्ना आणि आपले काका सांभाळतातच, तो मधलो एरिया वैभू सांभाळत आहे। आणि हे बघा आपले चव्हाण काका तुमचं झाला भात कापून? झाला ना। हे बघा चव्हाण काका आपले म्हणजे आपला आत्तेचा पण भात कापूक मदत करतातच, त्या त्यांचा बाजूचाच घर आहे। मगाशी आमका चाय बिस्किट फरसाण पण दिला नाही। तर चला आता सगळं आपल्याक नंतर जोडूचा पण आहे। आणि ह्यासाठी बघा आपलं भाचो रुद्र दाखव इकडं, ऐकत नाही हे बघा इशी का काय ऐकत नाही। आणि हे बघा इकडे रुई आहे, बघत नाही रुई इकडे तरी बघ। आपलं वड्याचं नगरसेवक शिवसेनेची टोपी घालून सगळ्या कवळ्यांना तिकडे सुकत घालून नेत आहे, चांगले कार्य करत आहे। आणि आत्ते तो स्पेशल कार्य करताय तो आता सध्या भात कापू गावी आलोय रुपेश। आणि मासमॅन बाळा खा। मित्रांनो अशा प्रकारे आपलं सर्व आत्तेचं भात कापून ना झालेलं आहे।
हे बघा आणि हे बघा आत्तेन आंबोळ्या पोळ्या मस्तपैकी आणल्या आणि नारळाची चटणी. हे बघा सगळे मागे खातात आहेत. वैभू, रुद्र, मुन्ना हे बा तोंड टाको. हा ती मागे येशी काय हा तुमका मगापासून आत्ते आत्ते सांगते ना, आमची आत्ते दाखवते तुमका. शी बघा ही असं माझी आत्ते. आत्ते कसा वाटला तुला भात सगळं एका दिवसात कापून? बघा ही आमची कोंड्याची आत्ते. आणि बघा आत्तेन मस्तपैकी ना आंबोळ्या पोळ्या आणि नारळाची चटणी नाश्ता कामका आणलेला आहे. आणि भात सगळा कापून झालेला आहे. आता फक्त भात जोडूच आहे. आणि बघा मस्तपैकी फोडणीचं भात आहे. आणि ते बघा काका उभे राहूनच सगळे आंबोळे पोळे खातात. आणि बघा इकडे आबा का आत्तेचं कार्य करत. आणि मग चला आता मी पण म्हणजे ना भाकरी खाऊन घेते, म्हणजे आंबोळी पोळी खाऊन घेते मी. आणि नंतर आपल्याक ना रुद्र काय जाऊचं भात जोडून झाला ना की रुद्र आपल्याक ना आंघोळ करू नदीवर घेऊन जाणार आहे. सो आता म्हणजे कोंड्याची नदी मी पहिल्यांदाच एक्सप्लोर करते. इकडे आपण कसा आंघोळ करतो, उड्या मारतो, तर तुमका ह्या व्हिडिओत समजतच. तर चला आता मी पण नाश्ता करून घेते आणि लगेच आपल्याक भात झाडूच आहे. सो आता भाकरी वगैरे खाऊन ना जरासा आराम करायला घरी आलो, आत्याच्या घरी. तुम्हाला ना आत्याचं घर पण दाखवतंय. हे बघा मागे बघू शकतास, हे आत्याचं नवीन घर. म्हणजे इथंच ना जुना घर होता, आता म्हणजे 1-2 वर्ष झाले असतील नवीन घर बांधलंय. आणि ही तुळस. आणि सगळ्यात एकदम इंटरेस्टिंग गोष्ट मागा आज आत्याच्या घरी ना दिसली आहे. सो हे बघा तुम्हाला समोर बघतास ना, हे बघा आत्याचं कोंबडो. ह्याचं नाव आहे दत्तू. किती भारी आहे ना. म्हणजे असे कोंबडे ना पहिल्याच्या काळात ना भरपूर असायचे. हे बघ केवढं मोठं आहे बघा दत्तू इकडे आहे. दत्तू हे कोंबड्याची साईज बघा मित्रांनो. या कोंबड्यासाठी ना एवढी सारी मागणी आली ना आत्याकडे, पण आत्यांना कोणाकच हे कोंबडं दिलेलं नाही. हे दत्तू तुमका आमचं आवडला असतात तर सांगा आमका कमेंटमध्ये. आता आराम वगैरे करून झालोय, आता सरळ जाऊया आपल्या परत शेतात भात झोडूक. हे बघा म्हणजे इकडची घरं बघा मित्रांनो आत्याकडची एकदम म्हणजे जवळजवळ चिपकूनच. आणि आपल्याकडची ना थोडेसे म्हणजे एक छोटंसं एरिया वगैरे वेगळे लांब आहेत घरा. तर चला आता आपण डायरेक्ट शेतात जाऊया परत भात जोडूक. फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपला ना भात झोडून पण झालेला आहे. म्हणजे जास्त काय भात झोडताना मी शूट नाही केलं, कारण की मरणाचा भात झोडूचा होता. आता अंगाक ना लय बेकारवाली खाज आली आहे भात झोडून, म्हणून आम्ही चाललो डायरेक्ट नदीवर आंघोळ करू. मस्तपैकी नदीवर ना आंघोळ करतो आम्ही.
घरी येऊन लय मरणाची भूक लागले, पोटभर जेवतो आणि थोडासा आराम करून आपण डायरेक्ट परतीचा प्रवास करूया. आपलं डायरेक्ट फोंडा टू वैभववाडी म्हणजे बघूया तो म्हणजे बसचा प्रवास आपल्याला शूट करू भेटता की नाही, कारण की खूप काळ होईल तेव्हा. तर चला आता डायरेक्ट मी तुमका फोंड्यातला नदी किंवा धरण दाखवते, तिथं आम्ही आंघोळ करणार आहोत. फायनली मित्रांनो आपण धरणार आलेलो आहोत. तर धरणार थोडी आंघोळ करताव, उड्या मारताव. म्हणजे आज आम्ही नदीवर आंघोळ करताना तर तुमका सिनेमॅटिकमध्ये दाखवतोय, कारण की लवकरात लवकर आपल्या घरी जायचं आहे, जेवचं आहे आणि लगेच आपल्या निघूचा पण आहे वैभववाडी. त्यामुळे जास्त काही शूट नाही करता येणार, कारण की व्हिडिओ पण बऱ्यापैकी चांगलं झालं असत. इथपर्यंत तुम्ही बघताच म्हणून इथपर्यंत तुम्ही बघताच म्हटल्यावर व्हिडिओ बऱ्यापैकी चांगलं झालं आहे. ते बघा एकदम निवळ पाणी आहे. मी पण आता पाण्यात उतरतोय, बघूया सिनेमॅटिक एन्जॉय करा. सो मित्रांनो आंघोळ वगैरे करून झालेली आहे मस्तपैकी, आणि आपली आत्तेकडची फोंड्याचं म्हणजे नदी धरण जिथं आम्ही आता आंघोळ केला. तर तुमका आवडला असत तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. म्हणजे आज काहीतरी नवीन एक स्पॉट आपल्याला बघू भेटलो, म्हणजे या धरण म्हणजे आपला धरण आता सध्या तरी बांधलेलं नाही आहे. पण हा बघा इकडं म्हणजे जास्त पण पाणी नाही, पोटा एवढं पाणी आहे माझ्या. मस्त म्हणजे आंघोळ करू पण मस्त आहे पाणी. सो चला आता डायरेक्ट घरी जाऊन जेवूया आणि डायरेक्ट आपल्या घरी सुटूया वैभववाडी. नदीवरनं आलो घरी आणि आत्ते मस्तपैकी आपल्यासाठी ना कोंबडीवाडी बनवली आणि टेस्ट तर एवढी भारी होती ना, आमचे फोंडेकर तर का ऐकत नव्हते, म्हणजे वर पण बघत नव्हते. रपारप रेटूकच सुरुवात केला. नंतर आम्ही सर्वांनी आपल्या आत्याच्या एका पाया पडू घेतला. मग काका पडतच होते पाया, तोपर्यंत मग मी पण नंबर लावले आणि आत्तेचा आशीर्वाद घेतला आहे. आणि आपल्या नवीन जर्नीक म्हणजे आपल्या यूट्यूबच्या जर्नीक आणि इंस्टाग्रामच्या जर्नीक चांगलं प्रतिसाद भेटू दे. आणि आत्ते बोलली तू असंच व्हिडिओ बनत राहा, नक्की तुझं एक व्हिडिओ व्हायरल होईल. चला मित्रांनो जेवण वगैरे आपल्याला झालेलं आहे आणि बाहेर पण ना मरणाचा पाऊस पडत आहे. तर आता आपण चाललोय, संध्याकाळ पण झाले, आता आपण चाललोय आपल्या गावी वैभववाडीत. बघा बाजूने एसी काय. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आणि फोंड्यातला आजचा दिवस कोकणी इंजिनियरचा तुम्हाला आवडला असेल तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. हे बघा माझ्या आत्ते कसं वाटला? बरं वाटलं. चल मग आता डायरेक्ट येते मे महिन्यात येते डायरेक्ट, कारण की आता आपल्याला सुट्टी डायरेक्ट मे महिन्यात भेटेल. हां केळूबाच्या पूजेला तर नक्की येणार. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तर चला आजचा व्हिडिओ हे बघा नेहमीप्रमाणे आपली यशिका एंड करणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट. तर चला आता डायरेक्ट आपण बसच्या मागे लागूया, कारण की मरणाचा पाऊस पडत आहे. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ में. तोपर्यंत टाटा टक्के आहेत काय काय मित्रांनो तुमचं स्वागत आहे ना कोकणी इंजिनियरच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण फोंड्यात चाललोय भात कापणीत.